नांदेडपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात केंद्राचे प्रमुख भदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेरांसह उपासक उपासिकांचे एकदिवसीय विपश्यना शिबिर घेण्यात आले। निसर्गरम्य अशा या विपश्यना शिबिरात 25 श्रामणेरांसह 50 अधिक उपासक उपासिकांनी सहभाग नोंदवला। विपश्यनाचार्य गौतम भावे यांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले। श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड महाराष्ट्र आणि देशातील 24 तास चालणारे हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे। या ठिकाणावर सकाळ संध्याकाळ वंदना होत असते, वेगवेगळ्या सुत्तांचं पठण होत असते, धम्मग्रंथांचं वाचन होत असते आणि या ठिकाणावर म्हणजे मनाला शांतता मिळावी म्हणून विपश्यना ध्यान आनापान होत असते। विपश्यनेचे आचार्य आदरणीय गौतम भावे सर या ठिकाणावर उपस्थित होते। उपासक उपासिका या ठिकाणावर उपस्थित होत्या, ज्या की गंभीर साधक साधिका आहेत। त्यांनी 10 दिवसाचे लॉंग कोर्सेस, काही पुढचेही कोर्स त्यांनी केलेले आहेत। तर या ठिकाणावर आज एक ध्यान आनापान सत्र विपश्यना आचार्य भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं संपन्न झालेलं आहे। जगाला ध्यानाची अतिशय आवश्यकता आहे। भौतिक जगाकडे पाहत असताना सगळी दुःख माणसाला बघायला मिळत असतात। माणूस उघडे डोळे ठेवून वावरत असतो, परंतु कधी डोळे झाकून स्वतःला पाहत नाही। माणूस स्वतः डोळे झाकून जेव्हा बघेल आणि स्वतःचे दोष जेव्हा पाहत राहील आणि त्यांना तो बाहेर काढत राहील किंवा त्या दोषातून मुक्त होत राहील, मनाला निर्मळ करेल, तर तेव्हा तो दुःखातून मुक्त होणार आहे। त्यामुळं विपश्यना साधना ही माणसाला विकारातून मुक्त करणारी साधना आहे। प्रत्येक उपासक उपासिकांनी या भारतातल्या विश्वातल्या सर्व लोकांनी एकदा तरी आपण 10 दिवसाचं विपश्यना शिबिर केलं पाहिजे। तर या ठिकाणावर माणसाच्या मनाला शांतता मिळत असते। सर्वांचं मंगल हो। आज जे भावेसरांनी शिबिर घेतलेलं आहे आनापानसती, तर चांगला अनुभव आहे। आणि हे जे ठिकाण आहे तर निसर्गरम्य वातावरणामध्ये असं शिबिर झालेलं आहे महिला आणि पुरुषांचं, आणि चांगल्या प्रकारे समाधान वाटलं। तर याच्या अगोदर भावेसरांचे मी शिबिर केलेले आहेत त्यांच्यासोबत, आणि शिबिरामधून म्हणजे जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं आपल्या स्वतःलाच कष्ट करावं लागतं, म्हणजे स्वतःकडेच बघावं लागते किंवा स्वतःच करावं लागते। जर आपण विपश्यना जेवढी आपल्या एकाग्र चित्तेनं केली किंवा एकाग्र मन लावून केली तर त्याचा लाभ नक्कीच होत असतो। आणि माझे 4-5 शिबिर झालेले आहेत, तर त्याच्यामधून माझे जी मी पूर्वीपासून करत होते तर जे आजार आहे ते माझा एक आजार कमी झाला, दुसरा पण कमी झाला, आणि तिसऱ्यावर मला आता अभ्यास करायचा आहे। तर याच्यानंतर मी अजून 10 दिवसाचा शिबिर करण्याची माझी इच्छा आहे। त्या शिबिरामध्ये किंवा जेवढे जसं होईल तसं शिबिर करून मी माझ्या असे अभ्यास करेन। आणि हे जे काय सांगाल या शिबिराच्या इतरांनी विपश्यना करावी मनशांतीसाठी आणि आरोग्यासाठी, आणि विपश्यना केल्याच्यानंतर आरोग्याचा लाभ नक्कीच होतो आणि आपली मनातली प्रगती होतच राहते। आणि सर्वांनी विपश्यना करावी ही माझ्या सगळ्यांना विनंती आहे। मी सुरेश हाटकर, आज खुरगाव या ठिकाणी जे प्रशिक्षण केंद्र आहे पयाबोधी थेरो यांच्या जो महाविहार आहे या ठिकाणी आज मी जे शिबिर झालेलं आहे भावेसर यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि खूपच आनंद झाला। हे शिबिर खूप असं वेगळं वाटलं की खरंच जे ध्यान केंद्र आहे आणि जे प्रशिक्षण दिलेलं आहे सरांनी, खूपच मनाला आणि खूप आनंद वाटला हा शिबिर पाहून। आणि शिबिरामध्ये मी स्वतः त्याचा अनुभव पण घेतलेला आहे।